श्रीराम समर्थ. नमस्कार, मी प्रिया श्रीनिवास जोग सर्व श्रोत्यांना सादर वंदन करीत आहे. मनाचे श्लोक क्रमांक 202 आज आपण पाहूयात. श्लोक असा आहे: मना गुजरे तूज हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. जय जय रघुवीर समर्थ. अर्थ असा आहे की मना, परमात्म दर्शनाचं हे रहस्य तुला मिळालंय, पण त्याचा अनुभव येण्यासाठी तुला अंतर्यामी साधन केलं पाहिजे. सतत श्रवण केल्यानं आत्मबुद्धी उदय पावते, म्हणून संतांची संगती धर, तिने तू धन्य होशील. आता समर्थांचा मनोबोधाचा अगदी आता हा अंतिम टप्पा आहे. 202, 3 आणि 4 ह्या 3 श्लोकांमध्ये समर्थांनी आता सत्संगामध्ये श्रवण केल्यामुळे काय काय घडतं, म्हणजे सत्संग करावा म्हणजे एखाद्याच्या अशा व्यक्तीच्या आपण सान्निध्यात असावं, ते काय काय सांगतात तो प्रत्येक शब्द आपण म्हणतो ना की जीवाचे कान करून ऐकावे, तसा ऐकावा, समजून घ्यावा, मनामध्ये तो ठसवावा, रुजवावा आणि त्याच्यावर चिंतन करावं की हो हे असं आहे, नेमकं आहे. कारण त्यांचे जे शब्द आहेत, मी याही पूर्वी सांगितलं आहे की अशा श्रेष्ठ ज्येष्ठ संतांनी दिलेला आशीर्वाद हा नेहमी फळतो, आणि तुम्ही आम्ही दिलेला असा प्रत्येक वेळेलाच काही फळतो असं नाही ना. आपण जे तोंडातून शब्द काढू तो काही खरा होत नाही, पण संतांनी मात्र तोंडातून शब्द काढला की तो खरा होतो, कारण त्यांना वाचासिद्धी असते. असं व्यावहारिक भाषेत जरी म्हटलं तरी ती सिद्धी प्राप्त होण्यासाठी त्यांची तपस्या असते, त्यांची उपासना असते, त्यांची साधना असते, त्यांच्या वाणीचं वाङ्मयीन ते तप असतं ना. मग ते तप होण्यासाठी त्यांनी किती आजवर खरोखर निष्ठेने म्हणजे जे काही साधना केलेली आहे त्याची तोड आहे का कुठे? आपल्याला त्याचा म्हणजे पासंगाला तरी पुरेल इतकं जमतं का हो करायला? आपल्या म्हणजे कसं आहे, मनात एक आणि ओठावर एक आणि मनात एक असं आपलं असतं. समोर बघून हो हो अरे वा, हो का, अरे वा, हां छान छान, हो हो नाही नाही अहो तसं नाही हो, अहो या, हो नाही 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 या ना, या कधी पण या, आणि म्हणजे असं काही नाही फोन करून या, अशा टाईपने आपण बोलणार आणि मनामध्ये रे बाबा हे कुठं आता घरी येऊन बसणार, नकोच ना त्याच्यापेक्षा, नाही त्यापेक्षा कधी नेमका उद्या फोन करतील, उद्या फोन सायलेंटवर ठेवते, कटकटच नको. हे अशा पद्धतीने जर आपल्या मनामध्ये असेल एक कुणाहीबद्दल, तर कसं कसं म्हणजे आपल्याला ते सामर्थ्य आपल्या कुठल्या गोष्टीला प्राप्त होईल सांगा ना. ना विचारांना, ना वाणीला, ना कशालाच, ना कृतीला सामर्थ्य प्राप्त होईल कसं? कसं तुमचं तुम्ही जे ठरवाल ते कार्यसिद्धीस जाईल, कसं तडीस जाईल, काय कशाच्या योगे आशीर्वाद मिळवावे लागतात, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, हे म्हटलंय ना समर्थांनी. तर तसं आहे. आणि आता या श्लोकात समर्थ सांगतायत की मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. आता एवढं सगळा मनाला बोध केला म्हणजे तुला मी जसं 9वा अध्याय गीतेतला राजविद्या राजगुह्य योग आहे की नाही, तर तसं हे झालं ना थोडंसं, की जे अगदी गुह्य ज्ञान आहे ते भगवंतांनी अर्जुनाला 9व्या अध्यायात दिलेलं आहे. माऊलींचा सुद्धा त्यामुळे 9वा अध्याय अतिप्रिय अध्याय आहे. तसं समर्थांनी आपल्या मनाला किती छोटे 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 युक्तिवाद शिकवले, किती चांगल्या गोष्टी युक्तीच्या सांगितल्या, काय करा सांगितलं, काय करू नका हे पण सांगितलं. म्हणजे हे सगळं गुज आहे ना, की आपण म्हणतो ना काय आहे तुझ्या मनामध्ये, काय आहे या गोष्टीच्या मागचं गुपित, तर ते जे हे साध्य करता येईल आपल्याला, का नाही येणार? मोक्षाप्रती आपल्यालाही जाता येणार आहे, पण ते जाण्यासाठी खूप पराकाष्ठा करायची आहे. पण पराकाष्ठा करायची तर त्यातली पहिली पायरी तर माहिती पाहिजे, पहिला माहिती पाहिजे. तर ते सगळं समर्थांनी आपल्याला या मनोबोधातून खूप सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की मना गुजरे तुझं हे प्राप्त झालं. आता तुला हे सगळं सांगितलंय, पण
परी अंतरी पाहिजे यत्न केले. आता एखादी गोष्ट कळली, पण मग आता ती आचरणात आणायला पाहिजे, अंमलात आणायला पाहिजे, त्याच्यावर आपल्याला अजून मेहनत तर घ्यायला पाहिजे ना. आता मला नुसताच माझ्या आईचा बेसनाचा लाडू आवडतो. नवीन लग्न होऊन झाले तेव्हा आता कसं करावं, आईच्या हातचा तर काही सारखा खाता येणार नाही. मग मी काय करायला पाहिजे, मी एकदा त्यावेळेला एवढी फोनची सोय नव्हती, कधी आई जेव्हा भेटली तेव्हा एकदा कृती विचारून घेतली, लगेच वहीमध्ये नवीन वही पण केली, पाककृती वगैरे आणि आईच्या पाककृती विशेष वगैरे काय काय वहीत पहिलेच बेसन लाडूची कृती लिहून घेतली. म्हणजे माझ्यापर्यंत सगळी माहिती आली. लाडू कसा लागतो हेही मला माहिती आहे, तो किती चविष्ट असतो साजूक तुपात केलेला, मला सगळं माहिती आहे. पण मला ह्या सगळ्या माहितीच्या आधारे मला लाडू माझ्या हातात पडणार आहे का? नाही ना पडणार. हां, तुमची आई येईल तर आपल्या लेकीला आवडतो म्हणून आवर्जून बेसनाचे लाडू करून आणेल. हो, किती वेळेला आई येईल, सासूबाईंना कळलं तर त्याही आवर्जून 4 वेळा करतील. किती वेळेला करतील? तुम्हाला जेव्हा कधी पुढे जाऊन जेव्हा खावासा वाटेल त्यावेळेला तो खावासा वाटण्यासाठी तुम्हाला स्वतः करता आला तर मिळेल ना. हां, आता तर तसं चितळ्यांकडे रेडीमेड लाडू मिळतात आणि पण कुणाकडे सगळीकडे आता हल्ली घरोघरी बायका हल्ली केटरिंग करतायत. कोणालाही ऑर्डर दिली तर कुणी मला अगदीच नगावारी 6 लाडूसुद्धा माझ्या मिळू शकत आहेत. तरीसुद्धा मी माझ्या हातचा लाडू करून खाईन तर तो मला जास्त आनंददायी असणार आहे की नाही. म्हणजे परी अंतरी पाहिजे यत्न केले, म्हणजे मला जर खरा आतून आनंद मिळवायचा आहे त्या लाडू खाण्याचा, तर तो आनंद कशामुळे द्विगुणित होईल, तर तो जर मी स्वतः कष्ट करून करेन तर मग मला अपूर्व समाधान लागेल. आणि मग असा पहिला घास खाता क्षणी अशी ब्रह्मानंदी टाळी लागेल, असं वाटेल वाह काय सुंदर झाला आहे लाडू. मग त्यातले कष्टही आठवतील की हो, अगदी तो झारा असा हातात धरून किंवा उलटणं काय तुम्ही धरत असाल ते, तर ते हातात धरून भाजेपर्यंत अक्षरशः हात तळहात तो लाल होऊन जातो. गॅस पुढे किती वेळ उभं राहून घामाघूम व्हायला होतं. अक्षरशः म्हणजे कुठलीही गोष्ट सोपी नाही. खमंग बेसन भाजलं गेलं भरपूर तूप घालून तरच लाडू अतिशय चवदार होणार आहे. अन्यथा नुसता पिठाळ आणि कसा तरी न भाजलेला लाडू तर अजिबातच चांगला लागत नाही. त्या न भाजलेला लाडू तुम्ही कितीही काजू आणि बेदाण्याचे तुकडे घाला, त्या लाडूला अंगची चव नसते. मग हे सगळं मी स्वतः करेन तर ना. मग तसंच समर्थ म्हणतात, अहो सगळा व्यवहार आपल्याला जेव्हा असा उत्तम रीतीने पार पाडता येईल ना, तेव्हाच तर प्रपंच करावा नेटका मग परमार्थ साधावा. व्यवहारात ज्या ज्या गोष्टी म्हणून आपल्याला छान सुंदर प्रसन्न आनंददायी करता येतील त्या करत करतच एक एक टप्पा पुढं जायचं आहे. लक्षात ठेवा, एकदम काही PhDचा फॉर्म आपल्याला भरायचा नाही आहे. किती तरी त्याच्या आधी लेवल्स पार करायच्या आहेत आणि या सगळ्या लेवल्स अशा विविधांगी असतात. खूप सगळ्या आजूबाजूंच्या गोष्टीतून आपल्याला माहिती वजा का होईना पण ज्ञान संपादन करायचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कृतज्ञ भाव व्यक्त करायचा आहे याच्यातून. आणि जे ज्या वेळेला चुकलं असेल त्या प्रत्येक वेळेला क्षमा याचना पण व्यक्त, भले मनातल्या मनात, पण करावी. मोकळं व्हावं, मनावरचं ओझं उतरवायचं आहे आणि त्या मनाला फक्त हलकं तरलं आनंददायी करायचं आहे. आणि मग ते तरलं असं आपोआप वायुमार्गे आकाशमार्गे कधीतरी परमात्म्यापर्यंत नक्की पोचेल. न जाणो तो कुठे आहे परमात्मा, ठाऊक नाही. 7 समुद्रापलीकडे आहे की आकाश ओलांडून गेल्यानंतर पार आहे, ठाऊकच नाही आहे. पण काही गरज नाही आहे, ते सगळंच काही एकदम समजण्याची वेळ आली की म्हणतात ना, आपोआप शिकलं जातं. काही गोष्टी ह्या अशाच सोडून द्यायच्या असतात. आपले प्रयत्न आपण चालू ठेवायचे असतात. ध्येय मनामध्ये पक्कं ठेवायचं असतं. मधल्या ज्या प्रोसेस असतात त्या आपोआप घडतात. आणि दृश्याचं ज्ञान किंवा अतींद्रिय आत्म्याचं ज्ञान याच्यामध्ये फरक असतो.
दृश्याचं ज्ञान हे शब्दानं सांगता येतं, हो की नाही. मला एखादं सुंदर निसर्गदृश्य मी पान भरून वर्णन, अख्खा निबंध, अख्खा लेख त्याच्यावर, एखादी हवी तर कथा रचू शकते. पण कसा होता तो परमात्मा म्हटलं तर मला नाही ना वर्णन करता येणारे. म्हणजे तुकाराम महाराजांसारखे एकच की पंढरपूरचा विठ्ठल पाहून त्यांना राजस सुकुमार मदनाचा पुतळा इतकं सुंदर शब्द स्फुरतात आणि ते अभंगबद्ध होतात. आपल्या नजरेसमोर त्या पांडुरंगाचं रूप कल्पनेने का होईना नक्की साकारतं, पण त्या कल्पनेपेक्षा सुद्धा काहीतरी वेगळं, दिव्य, विलक्षण असं तुकोबारायांनी अनुभवलं आणि त्याच्यानंतरच मग हे शब्द आपल्यापर्यंत अभंग होऊन आलेत. अभंग म्हणजे काय? जे कधीही भंग पावत नाही आहेत असे ते अभंग. आणि ह्या आत्म्याने ह्या म्हणजे आत्म्याचं हे जे ज्ञान आहे ना, हे वाणीचा विषयच नाही आहे हो. शब्दांना मर्यादा आहेत आणि तरीसुद्धा जनतेचं केवळ कल्याण व्हावं यासाठी संतांनी आत्मज्ञान शक्य तितकं शब्दांमध्ये घालून आपल्यासमोर ठेवलं. मोगरा फुलला हे गाणं म्हणजे ज्ञानोबांचं हे गाणं ऐकलं की आपल्याला दरवर्षी चैत्राची चाहूल लागल्यावर आपल्या घरातल्या कुंडीत किंवा बागेत जिथे कुठे मोगऱ्याचं रोप लावलेलं असतं, आवर्जून पहिली कळी आली की अगदी म्हणजे हे पद आठवलंच पाहिजे. याचाच अर्थ काय? आज इतकी वर्ष लोटली, 750 वर्ष लोटली, तरीही लताबाईंच्या आवाजातलं मोगरा फुलला हे गाणं आजही आपल्याला खूप काही आनंद देऊन जातं. आणि ह्याच्याच मागे संतांची ही साधना असते, उपासना असते. एक एक त्यांचा शब्द आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आनंददायी असू शकतो. आनंदाचे डोही, आनंद तरंग असू शकतात त्यांचे शब्द. तर हो, कारण त्यांच्या शब्दांना सामर्थ्य आहे. त्यांचे शब्द हे आशीर्वादातून आपल्यापर्यंत आलेले आहेत. ते आशीर्वादच आहेत त्यांचे शब्द. आणि त्यांना जे अनुभवायला आलं ते त्यांनी शब्दबद्ध केलं आहे. आणि त्याच्यातून आता कल्याण म्हणजे प्रत्येक वेळेला काय व्हावं हो, प्रत्येक वेळेला काय लॉटरी लागावी का, काय व्हावं काय? मला एक आनंद जर मला किती किती दिवस मला जो तो पुरणार असेल असा आनंद मला जर मिळत राहील तर ते माझं कल्याण नसेल? त्या आनंदाचा त्या ठेव्यामध्ये मी आणि माझं सगळं अवघं कुटुंब जर न्हावून जात असेल तर ते माझं कल्याण नसेल का? म्हणजे 2 BHK फ्लॅटवरून 3 BHK फ्लॅट बुक केला हेच फक्त माझं कल्याण आहे? हा तर झाला व्यवहार. ज्याच्या नशिबात जेवढं असतं त्याला ते आपोआपही मिळत जातं. आपोआप तशी संधीच त्याच्यासमोर येते आणि तो ते तसं घेत जातो. ज्याच्या नसतं त्याला ते नाही पण मिळत. कितीही पैसा असू दे, प्रयत्न असू दे, पण नसलं मिळायचं तर मिळतही नाहीत. आणि म्हणूनच संतांनी त्यांचं हे सगळं आत्मज्ञान शब्दबद्ध करून आपल्यासमोर ठेवलेलं आहे, केवळ आपल्याच हितासाठी. आणि मनाचे श्लोक हे एक त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा आत्मज्ञानाचं रहस्य आपल्याला मिळेल यामध्ये तिळमात्र शंका नाही. ज्याच्या मनात शंका आहे त्यांनी अजून चिंतन करायला पाहिजे. मुळातनं शंका घेऊन कुठली गोष्ट साध्य होत नसते. आधी विश्वास दृढ लागतो. कसं बरं? आता बँकेत आपण लॉकरमध्ये आपली सगळं दागिने नेऊन ठेवतो, चांदीची भांडी नेऊन ठेवतो. विश्वास की हो, विश्वास ना काय आहे? नाही तर लॉकर फोडून सुद्धा एवढ्या चोऱ्या होतातच ना. घरात होते, लॉकरमध्ये होते, काय कुठं चोरी होत नाही. पण तरीसुद्धा कुठं तरी आपल्याला विश्वासाने ठेवावंच लागतं ना. मग तो विश्वास हा माणसाला आयुष्यात भक्कम आधार असतो. आणि संतांच्या वचनावर विश्वास ठेवला तर लक्षात ठेवा, आपलं अकल्याण तर कधीच होणार नाही. आणि पदोपदी तुम्हाला व्यावहारिक फायद्यातच जर तुम्ही तराजू लावून तोलायला बसलात तर मग मात्र सगळंच कठीण आहे. कारण व्यवहार आणि हे आत्मज्ञान याची कुठेही अशी सांगड घातली जात नाही. आणि अजून त्याच्यातून एक महत्त्वाचं
की संतांनी लिहिलेले हे जे सगळे ग्रंथ आहेत तर ते नुसतेच पोपटपंची केल्यासारखे वाचले किंवा अगदी हस्तलिखित लिहून काढली म्हणजे आत्मज्ञान पदरात पडणार आहे का? तर नाही. मी सांगितलं तसं ती बालवाडीची स्टेज असू शकते आणि त्यासाठी साधन पै सोपे. साधनं हे केलंच पाहिजे. मी जसं म्हटलं तसं की माझ्या आईचा बेसनाचा लाडू अजूनही माझ्या जिभेवर चव रेंगाळते. त्यावेळेला आईकडून लिहून घेतलेली कृती आजही माझ्या वहीत आहे. पण मी जर स्वतः तो लाडू केलाच नसेल तर काय हो उपयोग? मग मी जर केला तर मग मला असं कुठेतरी मला वाटेल की अरे हो, आता माझा अगदी लाडू ना माझ्या आईसारखा व्हायला लागला. मी विकतचे 6 लाडू आणून खाईन तर त्याच्यात मला कधी आई आठवेल? नाही आठवणार. साधन, स्वतः प्रयत्न, स्वतः कष्ट हे करणं म्हणजेच साधन असतं, लक्षात ठेवा. आणि दृश्यज्ञानाच्या साधनात आणि आत्मज्ञानाच्या साधनात एक मूलभूत फरक असा आहे की दृश्यज्ञान मिळवणारं मन जे आहे ना ते ज्ञान व्यवहारामध्ये तसंच राहतं, त्याच्यात काहीही बदल होत नाही. पण आत्मज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नात ज्ञान मिळवणारं मन मात्र संपूर्ण आमूलाग्र बदलून जातं. आणि म्हणून आत्मज्ञानासाठी होणाऱ्या यत्नांमध्ये अंतरंग सुधारण्याकडे लक्ष हवं. अंतरंग म्हणजे मनालाच आपल्याला, कारण मनबुद्धी अहंकार हे जे 3 गुण आहेत हे यातून म्हणजे आपले हे जे सगळे पंचमहाभूतांपासून बनलेली आपली ही जी प्रकृती आहे त्याच्यात 3 रजसत्व तम, अष्टधा प्रकृती, त्याच्यात मनबुद्धी अहंकार हे जे सगळं मिळून बनतं. तर याच्यामध्ये मन हे फार फार विलक्षण कार्यक्षम असतं. त्याची म्हणजे झेप जी आहे ती प्रचंड, त्याचा वेग, त्याची झेप, त्याचा आवाका, त्या मनाची शक्ती याला कुठंच आपल्याला उपमा किंवा कुठल्याही परिमाणामध्ये आजतागायत मोजता आलेलं नाही ना, ते अजून कधी कोणाला दिसलंय नाही. म्हणून हा मनाचा व्यापार हा कळण्याच्या पलीकडे, वास्तविक मनाचा व्यापार चालतो आपल्याच देहाकडून पण तो आपल्यालाच आकलन होत नाही. इतकं विचित्र आणि इतकं विलक्षण हे मनाचं कार्य आहे. म्हणूनच मनाला समजवा, खूप काही गोष्टी चांगल्या घडणार आहे. जेवढं होईल तेवढं मन प्रसन्न, आनंदी आणि सकारात्मक ठेवायचा प्रयत्न करा. खूप काही साध्य होईल. ज्ञान मिळवण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागतो, हो की नाही? चिकाटी लागते. सोपं आहे का हो? अहो, बालवाडीत जाणाऱ्या त्या चिमण्या जीवाला सुद्धा किती हो हल्ली बालवाडीचा सुद्धा अभ्यास असतो. किती म्हणजे अक्षर ओळख असते, अंक ओळख असते, चित्र काढायची वही वेगळी असते आणि सगळी हस्तकाम ते म्हणजे काम वेगळं असतं. काय 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 करायला लावतात, मणी ओवायला लावतात आणि काय काय करायला लावतात, ठसे काम करायला लावतात, नंतर कातर काम करायला लावतात. किती हो त्या एवढ्याशा चिमुकल्या जीवाला कष्ट. पण मला सांगा, आता सगळंच व्यवहार, सगळंच जीवनाभिमुख शिक्षण हे तसंच आहे. त्यामुळे बालवाडीचा अभ्यासक्रम पार केल्याशिवाय त्या लेकराला पहिलीत घालताही येत नाही न हो. त्याच्या जीवाला कष्ट द्यावेच लागतात न हो. सकाळी 9ची अगदी शाळा म्हटली, 9 ते 12, तरीही लेकराला तसं लवकर उठवून, आवरून, आंघोळ पाणी करून, काहीतरी खायला घालून, सोबत काहीतरी छोटासा पोळी भाजीचा डबा देऊन शाळेत पाठवावंच लागतं ना. 3 तास किती रडतं पहिल्या दिवशी ते लेकरू. अजिबात आईला सोडायला तयार नसतं. मुसमुसून हमसून हुमसून हुंदके देत देत 3च्या 3 तास पण ते तसंच राहतं. आईसुद्धा इकडे अगदी गोरीमोरी होऊन कशी बशी घरी येते आणि 12ला शाळा सुटणार असेल तर अक्षरशः 11:30पासून खाली जाऊन पायरीपाशी वाट बघत बसते. लेकरू आलं की त्याला कधी एकदा कडेवर उचलून घेते असं होतं. पण या सगळ्यात सुद्धा तिलासुद्धा तिच्या मनाला आवर घालावाच लागणार आहे. का? मुलाच्या कल्याणासाठी, मुलाच्या भवितव्यासाठी. असं माझं लेकरू मला सोडून चाललंय म्हणून मी उदास राहून
काय साध्य होईल? मग हे सगळं हळूहळू 4-8 दिवस जड जातं, महिन्यांनी हळूहळू अंगवळणी पडतं ना. पण त्याच्यासाठी ते रोज महिनाभर शाळेत पाठवावं लागतं ना. ते ते केल्याशिवाय अंगवळणी पडणार आहे का? म्हणजे सतत प्रयत्न, सतत अखंड चिकाटी, अखंड पराकाष्ठा, नित्यनेम सगळं कायमस्वरूप पाहिजे. आणि मनाचा निश्चय, माझा निश्चय पक्का पाहिजे ना, की मी हे सगळं माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी करणार आहे. मग मला होईल ना थोडा त्रास, आठवण येईल ना. सारखं अवतीभोवती फिरणारं लेकरू आता 3 तास शाळेत जाऊन बसायला लागलं, आठवण का नाही येणार? येणार ना. पण ते काय सोडून गेलं आहे म्हणजे काय? आपल्याच त्याच्या वैयक्तिक हितासाठी, आपल्या सुखासाठीच तर ते सगळं करतं आहे ना. मग आवर घालायला पाहिजे ना. अशा अनेक गोष्टी असतात. कुठल्या आईला आपली पोटची पोर अशी कन्यादानात जावयाला द्यावीशी वाटेल? इतकं तिच्यासाठी 9 मास सगळे कष्ट सोसून तिला तळहातावर वाढवलेली, झेललेली, तिच्या सगळ्या बाळलीलांनी सगळं तिचं अंगण सगळं आजही आठवणींनी निनादून जात असतं. अशी आपली पोटची पोर कुठल्या आईला अशी दुसऱ्याला द्यावीशी वाटेल? पण करावंच लागतं ना हे सगळं. याच्यातून तर पुढच्या पिढीचं भवितव्य घडणार असतं ना. मग ह्या सगळ्या कितीही आठवण आली, काही आलं तरी ओटीत घातली विहीण बाई मुलगी माझी, असं म्हणावंच लागतं ना. की आता माझी मुलगी, पण ती तुमची सून आहे, सांभाळा तिला प्रेम भरे, असं म्हणावंच लागतं. अगदी हृदयावर खूप जड अंतःकरणाने दगड ठेवावाच लागतो. तिची आठवण फक्त मनात काढावी लागते आणि सतत ती लेक जिथे कुठे आहे तिथे सुखी राहावी असाच आशीर्वाद द्यावाच लागतो ना. मग हे सगळं ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मनाला आवर घालूनच शिकवता येतात मनाला. एकदम सोप्या नाहीत. सगळ्यांना ह्याच्यातून जावं लागतं. कुणीही याच्यातून सहसा असं सुटत नाही. एक लक्षात घ्या. आणि म्हणूनच ह्या मनाचा निश्चय हा पण तितकाच मोठा, मनाची शक्ती, मनाचा संयम, मनाचं सगळं प्राबल्य हे फार महत्त्वाचं. आणि हे सगळं होण्यासाठी आपण व्यवहारात काय म्हणतो? ऐकावे जनाचे, करावे मनाचे. म्हणजे सतत ऐकायला लागतं. हो का? अरे असं आहे का? बरं असं आहे. 4 लोकांचं ऐकावं आणि मग आपलं मन आपल्याला काय सांगतंय ते आपण ऐकावं, ते करावं. आणि ते करण्यासाठी आपला जो संघ आहे तो सत्संग पाहिजे, चांगला संघ पाहिजे. तर मनात चांगले विचार येतील, तर तुम्ही चांगल्याच 4 गोष्टी ऐकाल ना. म्हणून हा जो संत संघ आहे तर यांचा संघ आवर्जून करावा. म्हणजे त्यांच्या संगतीत त्यांचे शब्द, त्यांचे बोल, त्यांचे विचार आपल्या कानावर पडतात आणि जे आपल्या विचारांना एक नवी चालना देतात. एक नवा मार्ग आपल्याला त्याच्यातून सापडतो. आणि याच मार्गावर कधीतरी कुठेतरी एखादं स्टेशन हे आत्मज्ञानाचं असणार आहे. म्हणजे आत्मज्ञानाची पहिल्या प्राथमिक ओळखीचं स्टेशन असणार आहे. तिथपर्यंत जायचं आहे, पुढचं ठाऊक नाही. पण जात राहावं, चालत राहावे. जय जय रघुवीर समर्थ.